राम कृष्ण हरे हरे जय जय 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 राम कृष्ण 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 हरे जय जय राम ओ बार कुमाए जय जय विठो बार कुमाए विठो बार कुमाए विठो बार कुमाए विठो बार कुमाए बार कुमाए बार कुमाए विठो बार कुमाए विठो बार कुमाए विठो बार कुमाए जय जय बार कुमार हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय 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 जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रे रूप पहता लोचने रूप पहता लोचने रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख थाले हो साजने सुख थाले हो साजने तो विठ्ठल बजवा बजवा तो माधव बजवा सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी 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 म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तो विठ्ठल बरवा बरवा तो माधव बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे गर्भ परखुमा देवीवर तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा हे सर्व सुखाचे गर्भ परखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरे जय जय राम जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय हरे जय जय राम देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ बाहो पांडुरंगी दृढ बाहो पांडुरंगी दृढ बाहो देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो
पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा आन तुझी पंढरीनाथा आन तुझी पंढरीनाथा चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा आन तुझी पंढरीनाथा आन तुझी पंढरीनाथा वदनी तुझे मंगल नाम हृदय अखंडित प्रेम हृदय अखंडित प्रेम हृदय अखंडित प्रेम वदनी तुझे मंगल नाम हृदय अखंडित प्रेम हृदय अखंडित प्रेम हृदय अखंडित प्रेम नाम म्हणे केशव राजा 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 केला नियम चालवी माझा केला नियम चालवी माझा केला नियम चालवे माझा नाम म्हणे केशव राजा केला नेम चालवी माझा केला नेम चालवी माझा केला नेम चालवी माझा चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा आन तुझी पंढरीनाथा आन तुझी पंढरीनाथा चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा आन तुझी पंढरीनाथा आन तुझी तुझी पंढरी विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमा विठोबा रखुमाये विठोबा रखुमा 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 विठोबा विठ्ठल 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 पुंडलिक वरद हरी ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पवन सुत हनुमान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्रेष्ठ नामदेव महाराज की जय राजा शिव छत्रपति महाराज की जय हर हर महादेव विठ्ठल 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 देह जावो अतवारा हो पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडे सर्वथा आन तुझी पंढरीनाथ वदनी तुझे मंगल नाम हृदय अखंडित प्रेम चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथ नामा मने केशव राजा केला नियम चालवी माझा चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा विठ्ठल 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 देह जावो अत्वा राहू पांडुरंगी दृढ भाव
चरणन सोडी सर्वथान तुझी पंढरीनाथा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी पवित्र अशा भगवत सेवेसाठी घेतलेला अभंग भगवंताचे युगानुयुगाचे लाडके भक्त संत श्रेष्ठ संत शिरोमणी नामदेवराय यांचा 4 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगामध्ये नामदेव महाराज भगवंतापाशी आपल्या भगवत भक्तीचे नियम घालून देतात व परम पवित्र अशी लढीवाळ भगवंतापाशी मागणी करतात. विठ्ठल भगवंता माझ्या साधनेमध्ये माझ्या भक्तीमध्ये एवढी दृढता असावी की मी माझ्या देहाचा सुद्धा विचार करणार नाही पण तुझी साधना देवा सोडणार नाही तुझी भक्ती देवा सोडणार नाही. देह जावा त्वारा पांडुरंगी दृढ भाव देवा तुझी साधना करीत असताना मी देहाचा विचार करणार नाही. ही भगवंताची केलेली कायिक सेवा आहे. चरणन सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथ भगवंताची केलेली मानसिक सेवा आहे. वदनी तुझे मंगल नाम हृदय अखंडित प्रेम ही भगवंताची केलेली वाचिक सेवा आहे. देवा कायिक मानसिक आणि वाचिक तीनही सेवा माझ्या हातून घडू दे आणि हे करण्यासाठी देवा मी जो नियम केलाय तो नाशिवंत देहाला आल्यानंतर केलाय. देवा याच्यासाठी तुझं सहकार्य लागल. हे सगळं पार पाडण्यासाठी देवा नामा मने केशवराजा केला नियम चालवी माझा. जो नियम मी केलाय देवा तुझ्या साधनेचा जो नियम मी केलाय देवा शतकोटी अभंग रचना देवा तुझी करल त्याच वेळेस हे मृत्यूलोक मी सोडल. जो नियम केलाय तो देवा माझा पूर्णत्वाला तू घेऊन जाव. चरणन सोडे सर्वथा आन तुझी पंढरीनाथा विठ्ठल. बघ झाला हा अभंगाचा भावार्थ. अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा हा परिहार तो म्हणजे असा अगोदर नतमस्तक होतो नम्र होतो शरणागती पत्करतो आत्मसमर्पण करतो तुम्हा मायबापांसमोर सरेंडर करतो. लिहिलेला अभंग नामदेवरायचा 700-750 वर्षापूर्वीचा आहे. त्या अभंगावरती अभंग विवेचन केलं प्रवचन केलं प्रबंध लिहिले लेख तयार केले व्यासपीठ चालवलं कीर्तनकारांनी कीर्तन केली. देवा एका अभंगाच्या जीवावर आम्हा संत मायबापांनी आमच्यासाठी कोट्यवधी रुपये कमवून दिलं पण मायबाप नामदेवराय कळालेच असतील नाही सांगता येतो नाही सांगता येत. तुका म्हणे नेनो युक्तीचे ते खोली म्हणून तुकोबरायची ज्ञानोबरायची नामदेवरायाच्या अभंग रचनेनं आम्ही उपजीविका करू शकलो मायबाप. पण भक्ती साधनेचा परमोच्च मानबिंदू आमच्या जीवनामध्ये आलाच असन हे मात्र सांगता येत नाही. अभंग नामदेवरायाचे संत श्रेष्ठ म्हणून ज्यांच्याकडे पदवी ते नामदेवराय. विश्व कल्याणासाठी तारावया आलेले संत मायबाप त्यातले सर्वश्रेष्ठ स्थान माझ्या नामदेवरायांना आहे आणि म्हणून त्या नामदेवरायांनी हे कर्तृत्व करून दाखवलं. त्या नामदेवरायाचा हा अभंग 7व्या विश्व माऊलीला सुद्धा आई म्हणून हाक मारणारे हे संत आहेत. तो बाप म्हणून हाक मारणारे संत आहेत. या चराचरामध्ये हे विश्वची माझे घर आईसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचरापणाची झाला. या विश्वामधलं प्रत्येक घर माझे म्हणून आपुलकीनं ममत्वानं हाक मारली. जगाच्या मालकाला हाक मारत असताना सुद्धा ममत्वाची हाक आहे. ये ग विठ्ठाबाई माझे पंढरीचे आई भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. ये ग विठ्ठाबाई तुझ्या पंढरीच्या आई भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या संतांनी चराचरामध्ये सृष्टीमध्ये देव जाणला. जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत. आणि मग तोच संतांचा विचार तोच भगवंताचं कर्तृत्व ते संत मायबापांनी केलेलं या समाजासाठीचं कार्य पुढच्या पिढीला कळावं म्हणून सन मराठी चॅनलने हा एक वसा घेतला. अहो ज्यांच्या नावातच कर्तृत्व भरलेलं आहे. सन म्हणजे सूर्य. सूर्य काय करतो
सूर्य स्वतःच अस्तित्व सोडून खाली येत नाही का? बिंब तरी वचके एवढे त्रैलोक्य जयासी थोकडे, ते एका जागेवर असतं. पण त्याची जशी कोट्यवधी किरण या सृष्टीला तेजोमय प्रकाशमय करतात, म्हणून चॅनलचं नाव स नाही बरं का. सहस्रदीपे दीप कैशी प्रकाशली प्रभा, कैशी प्रकाशली प्रभा, उजळल्या दश दिशा, उजळल्या दश दिशा गगना आलिशे शोभा. सहस्रदीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा, कैसी प्रकाशली प्रभा, उजळल्या दश दिशा, उजळल्या दश दिशा गगना आलिशे शोभा. काकड आरती माझ्या कृष्ण समागिया, माझ्या राम समागिया, चराचर मोहरले, चराचर मोहरले तुझी दृष्टी पावया. काकड आरती माझ्या कृष्ण समागिया, माझ्या राम समागिया, चराचर मोहरले, चराचर मोहरले तुझी मूर्ती पावया. कोंदले से तेज प्रभा झाले से एक, नित्य नवा आनंद ओवाळिता श्रीमुख. कोट्यावधी किरण जशी सूर्याची येतात आणि प्रकाशमान करतात, तसं या सन मराठी चॅनलनी कोट्यावधी संतांच्या विचारांचं चरित्र जनमानसांच्या हृदयापर्यंत नेऊन पोचवलं. तेने चिपंते चालू जाता न पडे गुंता कोटे काही, म्हणून संतांचं हे कार्य आहे. परमार्थ रूपी भूमीला भगवंत रूपी पाण्याला घेऊन जायचं असेल तर मध्ये जसं माध्यम आहे का नाही पाईपलाईनीचं, तसं संत हे एक माध्यम आहेत. ते काय करतात? तुमची परमार्थ रूपी भूमीला भगवंत रूपी पाणी नेहून पोचवतात, ओलिता खाली आणतात आणि ती पिकवतात. मातीची आणि माणसाची जशी भेट घडवून आणली जाते, तशीच भगवंताची आणि संत भगवंताची आणि भक्ताची भेट घडवून आणतात. खऱ्या अर्थानं जगाच्या पाठीवर केलेलं अलौकिक निष्कलंक कार्य आहे. तुम्ही नका संत, तुम्ही नका संत, तुम्ही सनकारिक संत, तुम्ही सनकारिक संत. मनवीत कृपावंत, मनवीत कृपावंत, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार. खऱ्या अर्थानं नामदेवरायांनी उपकार केलं जगावर, तुकोबरायांनी उपकार केलं जगावरती. किती आयुष्याची फरकट आहे हो. अहो कुठं नरसी गाव हिंगोली जिल्ह्यात 2 पिढ्यांपासून खूप गरिबी आणि उपजीविकेसाठी भगवत भक्तीसाठी पंढरपूर क्षेत्रात आले. पंढरपूर क्षेत्रात आले ते दामा शेट्टी, ते कुटुंब नामदेवाच. आणि अशा शिंप्यांच्या कुळामध्ये नामदेवराय जन्मले. दामा शेट्टीची भगवत भक्ती पूर्वांपार. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझे चरण सेवा पांडुरंगा. परंपरेनं आलेली भक्ती साधना माझ्या नामदेवरायापर्यंत चालत राहिली. दामा शेट्टीनं पुढं मुलगा जन्माला आला. अख्खं कुटुंब 14 जणांचं होतं, सगळी भक्ती करीत होती. गोनाई राजाई दोघी सासू सुना, दामाना माझा ना बापलेक. सगळी विठा मादा गोंदा नारा सगळी भक्ती करायची. सगळी भक्ती 15 वित्ती दासी जणी, 15 जण कुटुंबातली भक्ती साधना करीत होती. त्यातले नामदेवराय सर्वांना पंढरीच्या क्षेत्राची महती दाखवली, सर्वांना पंढरीच्या क्षेत्राची महती शिकवली. 5 वर्षाचे नामदेवराय झाले आणि कपडा आणण्यासाठी दामा शेट्टी गावाला गेले. काही निमित्ताने दामा शेट्टीनं सांगितलं, नामदेवा तेवढं देवाला नैवेद्य घेऊन जा बरं मी गेल्यानंतर. हो म्हणलं लेकरू. आता बाप लेकराला काम सांगणारा बाप पाहिजे, ते पण देवपूजेची. नाही कोणी सांगतो. जास्तीत जास्त तुम्ही आम्ही घरात काय सांगतो, कपाटाव दे अंदी, गुराच्या सुटगुतीला बघ, म्हशी नीट बांधल्यात का बघ, कोंबड्या नीट कोंडल्यात का बघ. लोय कशाचं बी याड संसारिकाला. आम्ही तर एका सप्त्यावर गेलतो 8 दिवस महाराज.
कवानुक पहाट कोंबडी यायची ना आमच्या हातुरावर जेवून बसायची. ती जेवणच भांडणं. लालगी कुठे गेली, लालगी कुठे गेली, लालगी कुठे गेली. रोज घरात भांडणं. म्हणजे ह्यांच्या घरीच राहायला नको. मग सुद्धा टाकीवचा विचारला नाही, कुठं ठेवलाय. बादली अख्ख्या अंगाव घेतली. म्हणलं पहिलं सप्त्यात यांचं घर सोडायचं. तुळशीला पाणी घालायला गेलो की जी गावत नव्हती तीच लालगी तुळशीत. म्हणलं मावशी लालगी तुळशीत बसली. म्हणली सवज तिला गहाण महाराज, ही कुंबडीच आशिया, कधी एकदा जावा येतोय. म्हणजे बरंच म्हणले तेव्हा. बघा बरं महाराज, अंडा असलं तर येता येता घेऊन या. म्हणजे त्यांना सुद्धा काम सांगाय द्यायचं नाही. त्या विठ्ठल नामदेवरायांवरती पूजेची वेळ आली आणि आईनं नैवेद्य भरून दिला. पंचपक्वानांचा नैवेद्य होता. आता गरीबाचं कुटुंब होतं पण 5 प्रकारचे नैवेद्य त्याच्यामध्ये भरलेले होते. आणि असं ताट घेऊन नामदेवरायाला पाठवलं. नामदेवरायानं देवापाशी गेली. देवापाशी गेल्यानंतर देवापाशी नैवेद्याचं ताट ठेवलं. म्हणलं देवा उरक बरं लवकर, मला उशीर झालाय. गप देव काही बोला ना, काहीच देव बोला ना. नामदेवराय पुन्हा पुन्हा विनवणी करायला लागले. देवा माझ्या बाबांच्या हातचं खातून माझं खायला काय झालं रे देवा तुला, लवकर आकर, मी तुला गाज भरवतो. काही केल्या देव काही बोल ना. शेवटी नामदेवराय रडायला लागले. हो निष्पाप लेकरू, देवा नाही जर तू खाल्लं तर तुझ्या समोर मी डोकं फोडून घेईन, खा लवकर. पाषाणाची मूर्ती कापे थरथरा. फक्त देव मूर्तीतच असून चालत नाही हो, तो इथं सुद्धा लागतो ना. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. पहिल्यांदा इथं देव जागा झाला पाहिजे. नामदेवराय विनवणी करतात, देवा लवकरात लवकर खा, नाही तर तुझ्या समोर मी डोकं फोडून घेईल. देवानं विचार केला, बाबा डोकं लावणारी लई पाहिली, पण डोकं फोडून घेईन म्हणणारा पहिलाच मी बघितला. पाषाणाची मूर्ती थरथर कापायला लागली आणि थरथर त्या ओटानं देवानं आ केलं. आणि माझ्या विश्वाच्या मालकाला नामदेवरायानं जेवण चारलं वयाच्या 5व्या वर्षी. सामान्य महिमा नाही. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, ही ताकद आहे माझ्या नामदेवरायाची. म्हणून भागवत धर्माची पताका फक्त पंढरी क्षेत्रापुरती नाही तर अवघ्या जगतामध्ये, भारतभूमीमध्ये तळपत्या तेजानं घेऊन जाण्याचं कार्य माझ्या नामदेवरायानं केलं. विठ्ठल विनवणी केल्याबरोबर विश्वाच्या मालकालाही जेवावं लागलं. सामान्य नाही हो देव, बोबड बोल होत, पण देवानं त्यातला भाव पाहिला. हो माझा भाव तुझे चरणी तुझे रूप. बोल बोबडा असू द्या पण देवाशी समर्पित असावं. माझिया बोबडिया बोला, माझिया बोबडिया बोला, माझिया बोबडिया बोला, माझिया बोबडिया बोला. चित्त द्यावे बाविठ्ठला, चित्त द्यावे बाविठ्ठला. विठ्ठला 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 माझिया बोबडिया बोला, माझिया बोबडिया माझिया बोबडिया बोला, माझिया बोबडिया बोला. नामदेवराय सांगतात, देवा माझं हे बोबड बोल आहेत पण तू ऐकलं. ती परंपरा नामदेवांनी पुढे चालवली. म्हणून मराठी भाषेमधील पहिला कीर्तनकार नामदेवराय, हिंदी भाषेचा कवित्वाचा जनक नामदेवराय, संत मालिकेतील सर्वश्रेष्ठ संत नामदेवराय. ज्ञानोबराय, निवृत्तीदादा, मुक्ताबाई, सोपान काका सगळे नामदेवरायांच्या मागले. सगळे एका जन्माचे नाहीत नामदेवराय हो. त्रेतायुगामध्ये प्रल्हाद झाले, द्वापार युगामध्ये अंगद झाले, तेच कलियुगामध्ये नामदेवराय झाले.
जन्मोजन्मी आम्ही बाबू पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. संत म्हणतात भगवंता तू कृपा केली रे, जन्मोजन्मीचं पुण्य आहे म्हणून सगळ्याला पंढरपूरला नेतात का नाही. नाचाचा दाव त्याच्या गावा खेडिया सुख देईल विसावा रे, नाचत नाचत गेले सगळेजण नेतात का नाही. चला वारकऱ्यांनो, चला पंढरपूरला, चला चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू. चला सगळ्याला विनवणी करून येतात. एखादा पत्रिका घेऊन घरी येतात वारकरी, चला दिंडी जायची. मावशी आतापतूर मी तुम्हाला चला म्हणलो नाही का, तुमच्या सुना आली नव्हती. मग आपोआपच निघत येत बरं का, सुना आली नव्हती चला. आते म्हणली सोपं काय येड्याचं घर सांभाळायचं, म्हणजे आत्याच तेवढी शहाणी बरं का. आते म्हणली मला नाही येऊन जमायचं, सोपं नाही. सुनबाई म्हणली आत्या जा, आता मी आले घरी. तू नको बोलू म्हणली, जी चटणी भाकरी तुम्ही खाताय ना ती आत्या जितय म्हणून खाताय. मी 15 दिवस पंढरपूरला जाऊन काय करू, माझ्यामुळं तुम्ही चटणी भाकर खाताय. सुन म्हणली खरंच आमची आत्या मन चटणी भाकर खातो, एकदा आत्या जाऊन द्या, रोज गुलाबजाम. आत्या जाणं महत्वाचं. मग आत्याला विनवणी केली, आत्या निघाली. मग लागली तयारीच्या, म्हणजे काकडा पाठ करायच्या नाही, आपलं सजुऱ्या दशम्या चेकी गुडदाणी गुळाची ती बर्फी सगळे बनवायला लागली. गाठोडं बांधलं, गाठोडं बांधून उचललं, अंगणात आली. तेवढ्यात लक्षात आलं सुनमाळ करायच्या घरची केली, ती काहीतरी पाठीमाग देईल. मग सुनाला ताकीद दिली, परिसे घे सुनबाई, नको वेचू दूध दही. सुनबाई मी पंढरपूरला चालले, पण पाठीमाग दुधन दही कुणाला द्यायचं नाही. लय दुधाची आवड, लय दह्याची आवड. साई उतरण शेणन जावाय, लय 4 गोष्टी म्हाताऱ्यांच्या आवडीच्या. कधीच कुणाला उतरणीचं गाडगं द्यायचं नाही, तर कधीच कुणाला साय द्यायच्या नाहीत, कधीच कुणाला द्यायच्या नाहीत साय. आम्हाला सुद्धा साय खाऊन देत नव्हती आई. साय खायला गेलं की हातावर ठोका मारायची. परत अशी आयडिया काढली ह्या जुन्या म्हाताऱ्यांनी, म्हणल्या साय खाऊ नाही बायको मुकी मिळती. मग कशाला साय आम्ही खातोय. आणि आता वाटतं साय खाल्लेली परवडली असते. विठ्ठल साय जपून ठेव, दूध जपून ठेव, दही जपून ठेव. म्हणले आत्या ठेवते जपून. काव म्हणले दुधाचं दह्याचं सांगितलं, गावाचं ज्वारीचं का नाही सांगितलं. म्हणजे एडी काय तशी पंढरपूरला जाया कणगीला म्या खुना केल्यात. कनिंग म्हणजे जुन्या काळात धान्य साठवण्याची ती असणारी कनिंग. परत निघाली, गाठोडं उचललं. परत ध्यानात आलं माझ्या हातीचा कलवडू, मज वाचुनी नको फोडू. माझ्या हातचा कलवड आहे. लेक बाळांपणाला यायची म्हणून आई त्या गौऱ्या थापायची. 1.5 महिना त्याची उतरण लावायची वाळलेल्या गौऱ्याची. त्यातली एक गौरी हलवायची नाही. मी पंढरपूरला चालले. सुन म्हणते आत्या सगळ्या गौऱ्या तुम्हाला गौऱ्यात घालू, आपलं जपून मी ठेवीन. एक गौरीला हात लावायची नाही. पण तुम्ही पंढरपूरला जा, देह जिजेपर्यंत जगाचं हित पाहिलं. माझे नामदेवराय सांगतात देवा याची आम्हाला काळजी नाही, तो एक ना एक दिवस जाणार आहे. देह जावो 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 याची घडी, पाय हरीचे पाय हरीचे पाय हरीचे न सोडी. ही ताकद आहे, ही निष्ठा आहे माझ्या नामदेवरायाची. आणि म्हणून नामदेवरायांनी काही भक्तीचं मूर्तिमंत उदाहरण दिलं अभंगाच्या पहिल्या चरणात. देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो. पांडुरंगी दृढ भाव
पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगी दृढ भाव चरण सोडी सर्वथा चरण सोडी सर्वथा पांडुरंगी दृढ भाव दृढता आहे. तुझ्याशिवाय देवा मी काही विचार केला नाही रे. तुझं बी ना तुझी भक्ती नेनो. तुझ्याशिवाय देवा वेगळी भक्ती नाही केली रे. कधीच नाही तुझ्याशिवाय वेगळा विचार केला आणि कधी वेगळा विचार करू नये. तेच नामदेवराय भक्ती साधनेमध्ये परमोच्च साधनेचे झाले. आणि मग अशा भक्तवत्सल दीनवत्सल नामदेवाची ख्याती ऐकून चारेही भावंड पंढरपूरला आली. आरणवरनं सावता महाराजांना आणलं. सगळी संत मांदियाळी आली. गोरोबा काका आले आणि ज्ञानदेवरायांनी विनवणी केली देवापाशी. देवा तुझा नामात एवढा आम्हाला घेऊन जायचंय. देवाच्या डोळ्याला पाणी आलं. कुठं म्हणजे आम्ही तीर्थयात्रेला जायचं म्हणतोय. का जीवनात करावं तीर्थयात्रा. जवळ हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय तोवरी आपले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. तीर्थव्रत भाव धरी रे करुणा शांती दया पाहुन हरी करी. तीर्थावर भाव असावा आणि तीर्थाला जायचंय. जोपर्यंत हातापायात बळ आहे तोपर्यंत तीर्थाला जा. पुन्हा हातापायातलं बळ संपल्यानंतर कोणी लेकर तुम्हाला खांद्यावर कुठलं तीर्थ करून आणणार नाही. तो तीर्थाला जायचंय म्हणले जा की खुशाल आशीर्वाद आहे तुम्हाला. ज्ञानदेव महाराज म्हणले आम्हाला नाही जायचं, आम्हाला नामदेवाला घेऊन जायचे. मग मात्र देवाला दुःख झालं. नामदेवराय म्हणजे माझा श्वास आहे हो, माझा श्वास आहे. जशी चारा आणण्यासाठी एखादी पक्षीनी जाईल पाठीमाग जेवढ्या व्याकुळतेनं आई आई म्हणून लेकरू हाक मारल ना तशी माझी अवस्था होईल. पक्षीनी प्रभाती चारी यासी जाय, पक्षीनी प्रभाती चारी यासी जाय, पक्षीनी प्रभात चारी यासी जाय, पक्षीनी प्रभात चारी यासी जाय. पिंडू बाट पाहे, पिंडू बाट पाहे उपवासी, पक्षीनी प्रभाती तारी यासी जाय, पक्षीनी प्रभाती तारी यासी जाय. तैसे माझे मन करी हो तुझी आस. पण नामदेवा बिगी बिगी ये दा हो निबा नामा, लवकर ये बर का, लवकर ये म्हणून विनवणी केली. सगळे संत गेले. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश राज्य एक एक घेत घेत गेले. जिथं मराठी साहित्य संमेलन झालं घुमान, पंजाब मधला प्रांत, अमृतसरच्या अलीकडे 40 किलोमीटर. अरे जगाच्या पाठीवर नामदेवराय इतकी मंदिरं कुठंच नाहीत. राजस्थान मध्ये 700 मंदिर आहेत नामदेवरायाची. दिल्लीमध्ये फार मोठं मंदिर आहे नामदेवरायाचं, भगत नामदेव या नावानं तिथं प्रसिद्ध आहेत. आपल्या हिंदी चित्रपट सृष्टीत एक खलनायक आहे गोविंद नामदेव, ते सुद्धा ते काढलेच. नामदेव हे त्यांनी जात म्हणून स्वीकारले. नामदेव हा त्यांचा ब्रीद वाक्य म्हणून झालं. म्हणून गुरु ग्रंथ साहेब ग्रंथात गुरु नानक सुद्धा त्यांच्या नंतरचे, संत कबीर त्यांच्या नंतरचे, मीराबाई त्यांच्या नंतरच्या, सगळे त्यांच्या नंतरचे संत गुरु ग्रंथ साहेब ग्रंथात त्या गुरुद्वारामध्ये 61 पद माझ्या नामदेवाची घेतली. जगात सर्वात मोठी ख्याती भारतात असेल तर नामदेवरायाची. तिथेही असाच वर्णभेद होता. जातीयवादानं भारत पूर्ण गांजलेला होता. कार्ल मार्क्स सारखा विचारवंत संतो सत्ताधिकाऱ्यांनी
सत्ता चालवणाऱ्यानं जर जातीचं नाव पुढं करून राजकारण केलं तर काही दिवसामध्ये तो देश लयाला गेलेला असतो. द डेमोक्रेसी इज मिनिंग बाय द पीपल फॉर द पीपल. जाट वेगवेगळे जातीची लोक एकत्र केली आणि शीख धर्माची स्थापना करण्यासाठी फार मोठं अनमोल कार्य नामदेवरायांचं, फार मोठं. त्या घुमान नावाच्या प्रांतामध्ये गेला. रणरणत ऊन आहे आणि अशा उन्हाच्या झळया लागतात. त्यावेळेस सगळ्यांना तहान लागली आणि तहान लागली. ज्ञानदेवराय म्हणले तहानात लागलेत, पण आता मी आहे योगी. आता मी असं करतो, सूक्ष्म रूप घेतो, विहिरीत जातो, पाणी पितो, तुमचं बघा तुमच्या मनाने कसं असन तसं. छोटं रूप घेतलं ज्ञानदेवरायांनी, विहिरीत गेले, पाणी पिले, पण येता येता एक लोटकं भरून आणलं आणि असं आदळलं म्हणून प्या. जसं श्रीमंताच्या घरी गरीबाचं लेकरू जेवल्यानंतर ते जसं म्हणतं लय भुकेलेलं होतं, 4-2 भाकरी खाल्ल्या, तसं पाणी दिल्यानंतर नामदेवराय सावता महाराज सांगतात, अरे सिद्धी लाभी पिशे कोण तया पुसे, नेले राजहंसे पाणी काय. सिद्धीनं आणलेलं पाणी आम्हा भक्तजनांनी स्वीकारलं नाही, आम्हाला त्या पाण्याची गरज नाही. जर देवाला आमची काळजी असेल तर पाणी इथं घेऊन येईल. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढभाव. दृढता निर्माण झाली आणि काय चमत्कार झाला. त्या रणरणत्या उन्हामध्ये तळाला गेलेल्या पाण्याची ती विहीर होती ती पाझरायला लागली, उचंबळून वाहायला लागली. काही क्षणात नामदेवरायाने बघितलं, म्हणले ज्ञानदेवराय फक्त पाणी पिऊ नका, आता आंघोळ सुद्धा करा. योगी स्वतःची तहान स्वतःची पुरतीच भागवतो, पण भक्त आणि संत अख्ख्या जगाची तहान भागवतात. आजही ती विहीर उचंबळून वाहते. विठ्ठल आणि म्हणून नामदेवरायाची दृढता प्रत्येक त्यांच्या विचारांमध्ये ओतप्रोत भरलेली. ते नामदेवराय सांगतात दृढ व्हा. एक तत्वी नाम दृढ धरी म्हणा, हरीसी करुणा येईल तुझी. एक तत्वानं ते नाम अंतकरणामध्ये धरा. ते नाम साधना केली का हो. नावा इतकं सुख कशातच नाही, नामा इतकं सुख नाही हो. नाव सुखाचं आहे हो. सुखानं माझ्या नामदेवरायाने गायलं, अखंड भगवंताचं नामचिंतन केलं, कधीही त्याचा कंटाळा केला नाही. म्हणून नामदेवरायाने 96 कोटी अभंग रचना केल्या. 96 कोटी. चंद्रभागेच्या काठाला कथेमध्ये ऐकलं, त्या वाल्मिक ऋषींनी शतकोटी श्लोक लिहिले, ते ऐकलं. आणि नामदेवरायांनी पण केला, देवा माझ्याकडून कवित्व घडू दे. नामदेवरायाचं कार्य फार मोठे, ते तत्वानं केलं. तेच पुढे तुकोबरायांनी चालवलं. तुका सर्वश्रेष्ठ प्रिया मथोर काजो अवतार नामया. अवतार कार्य ते पुढे चालवलं संतांनी. का? संतांचं कार्य जगाचं हित पाहायचं. संतांचं कार्य जे अंतकरणात आहे तेच ओठावर आहे. त्यांच्या ओठावर दुसरं द्वेत नाही. अहो कुठलाच वेळ नाही वाया घालवला संतांनी हो. माझी माझा झाली अनावर माझ्या, माझी माझा झाली अनावर माझ्या, माझी माझा झाली अनावर माझ्या. छंद या नामा घेतला, छंद या नामा घेतला. माझी माझा झाली अनावर माझ्या, माझी माझा झाली अनावर माझ्या, अनावर माझ्या, अनावर माझ्या. नामदेवरायांनी कार्य केलं. पुन्हा आले, विषमता पाहिली जगातली आणि भगवंताला विनवणी केली. 20 ते 25 वर्ष पूर्ण भारत फिरले. समाज एक केला. वर्णभेद जातीभेद बाजूला सारला. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम मंगळ. विष्णूनं काय करायचंय तो वैष्णवांचा धर्म जाणायचा असतो. भेदभाव नाही कधी करीत बसायचा. म्हणून संतांनी भेदभाव नाही केला. हो देवा, आम्ही मालक नाहीत रे तुझे,
तुझ्या दारामध्ये आम्ही याचक म्हणून आलोय. समाजाला माहिती मी कसा नाही, पण देवा तुला माहिती मी कसा आहे. मी समाजापासून लपवून ठेवलंय मी काय गुणवत्तेचा आहे, पण देवा तुला माहिती. असो नसो भाव आलो तुझी आठाया, कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया. देवा त्या कृपा दृष्टीने पहा, आणि म्हणून मी तुझ्या दारात आलोय रे. ठाकलो से द्वारे द्वारे, ठाकलो से द्वारे द्वारे, ठाकलो से द्वारे, ठाकलो से द्वारी. उभाया कभी मज भिक काही देवा, मज भिक काही देवा. या चक भिकारी उभा याच भिकारी, मज भिक काय देवा, मज भिक काय काय देवा. कायदे प्रेमे भातुके पाठवा, ते माझ्यासाठी देवा दान आहे. कृपादान केले संती कल्पांती ही सरेना. ठल विठाला 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 विठाला